नमस्कार. मी प्राध्यापक एन डी कांबळे, विश्वास ज्युनियर कॉलेज चिखली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मुलांनो, आजच्या तासाला आपण मराठी पाठ्यपुस्तकातील भाग 3 कथा साहित्य प्रकार परिचय हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. प्राचीन कालखंडात मौखिक परंपरेपासून सुरू झालेला हा मराठी कथेचा जो प्रवाह आहे तो तितक्याच सक्षम स्वरूपामध्ये प्रवाहित झालेला आपल्याला दिसून येतो. मनोरंजनापासून ते दैनंदिन जीवनातील नित्य नूतन अनुभव देण्याचे सामर्थ्य या मराठी कथेमध्ये निर्माण झालेले आहे. गोष्ट सांगण्याची, गोष्ट ऐकण्याची आणि ती वाचण्याची आवड जी आहे ती मानवी रक्तातच भिनलेली आहे. त्यामुळे ती माणसाची एक प्रकारची भावनात्मक भूक असल्यामुळे या कथेचा जन्म हा मानवाबरोबरच झालेला आहे. मनुष्य आपले अनुभव आणि कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्या अनुभवांची आणि कल्पनांची गोष्ट झाली आणि त्यातूनच कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत किंवा वर्णन असा आहे. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झालेला आहे. अशा असंख्य कथा प्राचीन काळापासून इथल्या बोलीमध्ये, इथल्या बोलीभाषेमधून समृद्ध झालेल्या आपल्याला दिसून येतात. अशा या पारंपरिक कथांमध्ये बृहत कथा, नीतीचे शिक्षण देणाऱ्या नीतिकथा, हितोपदेश, वेताळ पंचविशी, सिंहासन बत्तीशी, द्वात्रिशिका, शुक सप्तमी, धर्मकथा, बौद्ध कथा, जैन कथा, मनोरंजन कथा अशा अनेक लोककथा या मराठी वाङ्मयामध्ये उदयास आलेल्या आहेत. पूर्वीच्या काळातील नोहाची नौका सारख्या कथांमधून महापूर व जगबुडीचे वर्णन केलेले असायचे. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी चलरे भोपळ्या टुणूक टुणूक यासारख्या मनोरंजनात्मक कथाही समाजामध्ये रूढ झालेल्या होत्या. परंतु मराठीतील पहिली कथा उदयास आलेली दिसते ती महानुभाव पंथामध्ये. त्यामध्ये चक्रधरांच्या लीळाचरित्रातील कथा आहेत, केशवदासांच्या दृष्टांत कथा आहेत. शिवकाल आणि पेशवे कालात सुद्धा या कथेने बखरीचे स्वरूप धारण केलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रारंभीच्या काळात एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी, उपदेश करण्यासाठी कथालेखन केले जायचे. त्यानंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा मनातला विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकापर्यंत पोहोचविण्यासाठी या कथा लिहिण्यात आल्या. अशा या कथामध्ये घटना असतात, कथानक असते, कथेमध्ये विविध पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेमध्ये केलेला असतो. त्याचबरोबर कथेमध्ये समर्पक अशी भाषा शैलीही असते, निवेदन शैली असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष आणि गुंतागुंत सुद्धा कथेमध्ये निर्माण केलेली असते. आधी, मध्य, शेवट अशा पद्धतीच्या कलाटणी तंत्राचा वापर सुद्धा कथेमध्ये अत्यंत प्रभावीपणे केलेला असतो. कथेमध्ये संघर्ष असतो, गुंतागुंत असते आणि त्या संघर्षाची उकल सुद्धा कथेमध्ये केलेली असते. त्याचबरोबर कथेमध्ये उत्कर्ष बिंदूही असतो. शोकांतिकेने किंवा सुखांतिकेने कथेचा शेवट केलेला असतो. म्हणजे इथे कथेला समर्पक असा शेवट सुद्धा असतो. त्याचबरोबर कथेला सुयोग्य आणि उत्तम प्रकारचे शीर्षक दिलेले असते. म्हणजे आधुनिक कथेचा
म्हणजेच अर्वाचीन कथेचा प्राचीन कथेशी सांधा जुळत नाही असे म्हटले जाते, परंतु ते बरोबर नाही. कारण कथेचा प्राचीन कथा, मध्ययुगीन कहाणी, लघुकथापूर्व गोष्ट, लघुकथा, नवकथा असा हा उत्क्रांती मार्ग आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आधुनिक मराठी कथेला खऱ्या अर्थाने हरिभाऊंच्या हरिभाऊ आपट्यांपासून सुरुवात झालेली आहे. 1890 साली करमणूक साप्ताहिकाची स्थापना करून ना आपटे यांनी आपल्या स्फुट कथा लेखनाला सुरुवात केली. आता स्फुट कथा लेखन म्हणजे जसं दिसलं, जसं जाणवलं, जसं भावलं तसं लिहिलं, या पद्धतीने लिहिलेल्या कथेला स्फुट कथा लेखन असं म्हटलं जातं. म्हणजे दररोजच्या जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी अशा अनेक कथा या करमणूक मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. ना आपटेंच्या नंतर ही कथा अधिक प्रभावी करण्याचे काम वी गुर्जरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर दिवाकर कृष्ण, नासी फडके, खांडेकर, य.गो. जोशी यासारख्या कथालेखकांनी हे कथालेखन अधिक विस्तृत करण्याचं काम केलेलं आहे. नासी फडकेंनी तर लघुकथा लेखनाचा स्वतंत्र प्रकार नव्याने कथा वाङ्मयामध्ये सुरू केला. नासी फडकेंनी आपल्या कथालेखनामध्ये कलेसाठी कला या मताचा पुरस्कार केलेला आहे आणि हा पुरस्कार करून उच्च मध्यमवर्गीय स्त्री पुरुषांच्या प्रणय जीवनाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. तर जीवनासाठी कला हे ध्येय मानल्यामुळे खांडेकरांच्या कथांना जीवनातील संघर्षांनी बीजे पुरविले आहेत. गरिबांची सेवा करण्यामध्ये आनंद मानणारे, देशासाठी सर्वस्व पणाला लावणारे ध्येयवादी स्त्री पुरुष आपल्याला खांडेकरांच्या बऱ्याचशा कथांमधून दिसू लागतात. त्यानंतर वी बोकील, द.र. कवठेकर, र.वा. दिघे, ग.ल. ठोकळ, मामा वरेरकर, लक्ष्मणराव सरदेसाई, वी.स. सुकटणकर, श्रीम. माटे यासारखे अनेक दिग्गज कथाकार हे मराठी कथा वाङ्मयामध्ये उदयास आलेले आहेत. पूर्वीची मर्यादित स्वरूपातील कथा त्यानंतर अधिक विस्तृत होऊ लागली. रूपक कथा, विनोदी कथांची मराठी साहित्यामध्ये भर पडू लागली. आतापर्यंत निसर्ग, गाव, समाज, गावातील सुखदुःखे, भाऊबंदकी, शेती, भाती म्हणजे गाव हेच विश्व मानून गावाभोवती रमणारी ही कथा आता गावाच्या बाहेरचं विश्व रेखाटू लागली. 1939 मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची दाहकता, भीषणता अनेक कथांमधून रेखाटण्यात आली. तर 1940 नंतर गंगाधर गाडगिळांच्या रूपाने नवकथा जन्माला आली. याच काळात ग्रामीण साहित्याचा जन्म झाला आणि ग्रामीण जीवनाचं अस्सल वास्तव दर्शन घडवणाऱ्या अनेक कथा लिहिल्या जाऊ लागल्या. स्त्री जीवनाचं भावविश्व उलगडून दाखविणाऱ्या अनेक स्त्री कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कुसुमावती देशपांडे, पु.बा. भावे, अरविंद गोखले, शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, आनंद यादव, महादेव मोरे, रा.रं. बोराडे असे अनेक ग्रामीण कथाकार आपापल्या परीने ग्रामीण बोलीमध्ये, प्रादेशिक बोलीमध्ये ग्रामीण जीवनाचं ज्वलंत वास्तव दर्शन वाचकासमोर उभे करू लागले. 1960 नंतर दलित साहित्यातील शंकरराव खरात, दया पवार, प्र.इ. सोनकांबळे, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, माधव कोंडविलकर, यशवंत मनोहर, वामन होवाळ अशा अनेक दलित कथाकारांनी दलितांचे दैन्य, दुःख, दास्य, दलितांच्या व्यथा दलित कथामधून पोटतिडकीनं मांडण्याचा प्रयत्न या सर्व दलित कथाकारांनी केलेला आहे. त्याचबरोबर गूढकथा, विज्ञान कथा अशा अनेक कथा प्रवाहांनी मराठी कथा ही विविधांगी बनविण्याचे काम
बऱ्याच ह्या लेखकांनी केलेला आहे. विद्यार्थी बांधवांनो, आकाशवाणी, टी व्हीवरील मालिका, मराठी चित्रपट आणि विविध समारंभ, व्यासपीठे अशा अनेक ठिकाणी कथा, पटकथा आणि कथाकथनाची गरज असते. आणि ती गरज भागविण्यासाठीची एक व्यावसायिक संधी आज तुमच्यासमोर चालून आलेली आहे. अशी ही व्यावसायिक संधी जर आपल्याला मिळवायची असेल तर कथा हा वाङ्मय प्रकार समजून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. असा हा कथा वाङ्मय प्रकार समजून घेताना आपल्याला कथेचे घटक व्यवस्थितपणे लक्षात घेणे फार गरजेचे आहे. कारण एक वाचक म्हणून जेव्हा आपण कथा वाचतो तेव्हा ती कथा वाचताना आपल्याला व्यवस्थितपणे त्या कथेचं आकलन होणं गरजेचं आहे. ती कथा चांगल्या पद्धतीने समजायला हवी. आपल्याला त्या कथेवर जर उद्या बोलायची वेळ आली तर बोलता आले पाहिजे. किंवा त्या कथेवर छोटासा मजकूर लिहून द्यायची वेळ आली तर तो मजकूर लिहिता आला पाहिजे. यासाठी आपल्याला कथेचे घटक माहीत असणे हे अत्यंत गरजेचे आहे. तर अशा या कथेचे हे जे घटक आहेत ते घटक या ठिकाणी आपण अभ्यासूया. कथेचा पहिला घटक आहे कथाबीज. कथेमध्ये कथाबीज हा घटक सगळ्यात महत्त्वाचा आहे. कथाबीज समजून घेण्याआधी कथानक आणि कथाबीज यातला फरक प्रथम समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला कथाबीज समजणे सोपे जाईल. कथानक ज्यातून निर्माण होते त्याला कथाबीज असे म्हणतात. म्हणजेच कथेतील मूळ घटनेला कथाबीज असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, झाड किंवा वृक्ष हे आपण कथानक मानलं तर तो वृक्ष ज्यातून रुजला किंवा वाढला, विस्तारला, ते बीज जे आहे ते बीज म्हणजेच कथाबीज. कथेचा कथालेखक आपल्या प्रतिभाशक्तीने, आपल्या लेखन सामर्थ्याने, आपल्या अनुभवाच्या जोरावर कल्पकतेने कथेची रचना करत असतो. अशा या कथेची रचना करत असताना तो निसर्ग, समाज, त्याचबरोबर सांस्कृतिक संदर्भ यांची मदत घेत असतो आणि मग त्याचं त्या कथानकामध्ये रूपांतर करीत असतो. कथेचा मूळ गाभा जो आहे तो त्या कथालेखकाने निश्चित केलेला असतो आणि त्या मूळ गाभ्याभोवती ते असणारं कथानक फिरत असतं. उदाहरणार्थ, आपल्या पाठ्यपुस्तकातील शोध नावाची कथा. आता या कथेमध्ये 1 रुपयाच्या नोटेचं रहस्य शोधणं हे या कथेचं कथाबीज आहे. या 1 रुपयाची ही जी नोट असते, परंतु त्या नोटेसाठी या कथेतील अनु नावाची जी मुलगी आहे ती किती आठापिटा करते. त्या 1 रुपयाच्या नोटेसाठी ती मुलगी एवढा हट्ट का धरत असावी? आपल्या आईवडिलांना एवढं बोलण्याचं धाडस ती कशामुळे करते? त्या नोटेमध्ये एवढं असं काय दडलेलं आहे? याचं असणारं रहस्य जाणून घेण्याची वाचकाला त्या ठिकाणी उत्कंठा लागून राहते आणि त्यामुळे प्रत्येक लेखकाने आपापल्या कल्पकतेने त्या असणाऱ्या कथाबीजाची निर्मिती केलेली असते. या कथेचा दुसरा घटक आहे तो म्हणजे कथानक. कथानक म्हणजे त्या कथेची मांडणी. आणि ही जी मांडणी आहे ती मांडणी करत असताना लेखकाने इथे बऱ्याच गोष्टी जमवलेल्या असतात. त्यामध्ये घटना, प्रसंग, ठिकाण, वेळ, पात्रांच्या कृती, पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण या सर्वांचे एकत्रीकरण करून लेखक हा कथानकाची मांडणी करत असतो. कथेमध्ये घटनांची मालिका तो तयार करीत असतो. उदाहरणार्थ, शोध या कथेतील अनु, मुक्ता, टॅक्सीवाला, पोलीस, भिडे इत्यादी ही जी काही सर्व पात्र आहेत त्या पात्रांच्या कृती, त्या पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये व त्यांच्याबरोबरीने येणारं सगळं
आसपासचं जे वातावरण आहे त्या वातावरणाचं एकत्रीकरण हे कथेमध्ये केलं जातं आणि मग त्या सर्वांची मांडणी केली जाते. ती मांडणी प्रभावी असते. अनु कशी भेटली, त्यानंतर पुढे ती कशी भिड्यांकडे गेली, मग भिड्यांकडून टॅक्सीवाल्यांकडे कशी गेली, ही जी वातावरण निर्मिती आहे ती या कथेमध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडलेली असते, केलेली असते. त्यालाच आपण कथानक असे म्हणतो. कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेले भाव वाचकापर्यंत पोहोचविण्याचे काम हे नेहमी कथानक करीत असते. दुसरं उदाहरण, आपण एखादा सिनेमा पाहून चित्रपटगृहामधून ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी आपण पटकन दुसऱ्याला जे सांगतो त्यालाच कथानक म्हणतात. की त्या चित्रपटामध्ये असं असं घडलं आहे, त्यामध्ये नायक असा आहे, नायिका अशी आहे, त्या सिनेमात असा प्रश्न मांडलेला आहे, दिग्दर्शकाने ह्या पद्धतीनं त्याचं चित्रीकरण केलेलं आहे, मला हा सिनेमा खूपच आवडला किंवा नायकाचं काम फारच भावलं. म्हणजे एका अर्थाने आपण त्या सिनेमाच्या कथानकावर चर्चा करीत असतो. किंवा तिसरं उदाहरण घेता येईल, एखादं पुस्तक वाचल्यावर आपल्याला खूप आनंद झालेला असतो. त्या पुस्तकातील आशयाने आपण प्रभावित झालेलो असतो. वाचलेलं पुस्तक आपण दुसऱ्याला कधी देतोय किंवा या पुस्तकाचा आशय पटकन कधी एकदा सांगतोय असं वाटतं. आणि जेव्हा आपल्याला जवळचे वाचक मित्र भेटतात तेव्हा आपण त्यांना त्या पुस्तकातील कथानक सांगत असतो. म्हणजे कथेचं कथानक वाचकावर चांगल्या प्रकारचा प्रभाव टाकत असतं. म्हणून कथेमधील कथानक हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर कथेचा तिसरा घटक आहे तो म्हणजे पात्रचित्रण किंवा व्यक्तिचित्रण. आता पात्रचित्रण म्हणजेच व्यक्तिचित्रण. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. कारण कथेतील पात्र जितकी उत्कट असतील तितकी ती कथा चांगली होते. बऱ्याच लोकांनी आपल्या कल्पकतेनं कथेतील पात्रांना अजरामर केलेलं आहे. त्या कथेतील पात्राचं नाव आज जरी घेतलं तरी ती पटकन आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. उदाहरणार्थ, व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कथासंग्रहातील झेल्या नावाचं पात्र, म्हणजे अशी अनेक पात्र केव्हा पूर्वी एकदा वाचलेली असतात, त्या कथा वाचलेल्या असतात, परंतु त्या कथा आठवल्या की त्यातले पात्र पटकन आठवायला लागतात आणि आपल्या डोळ्यासमोर देखील ती उभी राहतात. त्यामुळे पात्रचित्रण ही कथेतील महत्त्वाची भूमिका असते. कथाकार हा एखाद्या व्यक्तीची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची एक शब्दरूप प्रतिमा कथेमध्ये निर्माण करीत असतो. व्यक्तीच्या अशा या शब्दरूप प्रतिमेलाच पात्र असं म्हटलं जातं. म्हणजे कथेमध्ये रेखाटलेलं जे पात्र असतं ते पात्र म्हणजे व्यक्तीच असते. त्या व्यक्तीबद्दल लेखक कथेत लिहितो म्हणजे तो पात्रचित्रण करत असतो. कारण प्रत्येक पात्र, त्या पात्राची असणारी पार्श्वभूमी, ते पात्र कोणत्या भागातून आलेलं आहे, त्याचा स्वभाव, त्याची भाषाशैली, त्याचं असणारं बोलणं, हे सर्व त्या कथेतील पात्राच्या तोंडी लेखकाला घालावं लागत असतं. कारण त्या पात्राने आपली असणारी भूमिका वठवत असताना जणू काही जिवंत अशा प्रकारचा अनुभव जो आहे तो त्या वाचकाला आला पाहिजे. ही त्या पाठीमागची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आता उदाहरण बघा. पात्रचित्रणातलं एक उदाहरण, कष्टाची भाकरी नावाच्या कथेत विनायक नावाचं जे पात्र आहे ते पात्र कथा वाचताना शेवटपर्यंत लक्षात राहतं. कारण विनायक हा त्या कथेचा नायक आहे.
विनायकने त्या कथेमध्ये भाकरीसाठी केलेला जो संघर्ष आहे तो शेवटपर्यंत आपल्या लक्षात राहतो. त्यामुळे वाचक त्याला विसरू शकत नाहीत. त्या कथेत विनायक बरोबर त्याची पत्नी आहे, विनायकचा ज्या ज्या लोकांशी संपर्क येतो, ज्या पद्धतीने त्याचा संघर्ष चालू असतो, अशी अनेक अवतीभोवतीची पात्रं आहेत. पण लक्षात मात्र विनायक राहतो, कारण विनायकचा संघर्ष त्या कथेमध्ये चित्रित केलेला आहे. इथे कथेचा नायक विनायक हा कथेतील वेगवेगळ्या पात्रांबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने वर्तन करीत असतो. म्हणजे ही त्याची कृती आहे, उक्ती आहे, किंवा ही त्याची कृती उक्ती म्हणजे या कथेत कशा पद्धतीने विनायकचं चित्रण आलेलं आहे. भावना म्हणजे विनायकचं भावनिक विश्व कथेमध्ये कशा पद्धतीनं रेखाटलेलं आहे. विचार म्हणजे ते पात्र कथेमध्ये कशा पद्धतीने विचार प्रगट करत आहे. कल्पना किंवा संवेदना, त्याचा वावर त्या कथेत कशा पद्धतीने लेखकाने रेखाटलेला आहे. किंवा जीवनदृष्टी म्हणजे त्या पात्राच्या तोंडून लेखक जीवनदृष्टी किंवा काही संदेश देण्याचा प्रयत्न करतोय का. त्या पात्राची काही जीवन पद्धती लेखकाने रेखाटलेली आहे का. ह्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने आपल्याला त्या पात्राच्या रूपात कथा वाचताना समजून घ्याव्या लागतात. या कथेचं चौथा घटक आहे तो म्हणजे वातावरण निर्मिती. आता वातावरण हा कथेतला अत्यंत चांगला आणि समजायला अत्यंत सोपा असा घटक आहे. वातावरण निर्मितीला कथेचा प्राण म्हटलेला आहे. इथे जो वातावरण असा शब्द आलेला आहे तो म्हणजे नैसर्गिक वातावरण नव्हे, तर कथेशी संबंधित वातावरणाचा या ठिकाणी विचार केलेला आहे. कथा ही एका विशिष्ट स्थलकालाच्या चौकटीत, एका विशिष्ट भौगोलिक तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिसरात घडत असते. त्याला अनुसरून कथेतून एखादी भाववृत्ती प्रकट होत असते. या सर्व घटकांवरून कथेतील वातावरण तयार होत असते. म्हणून वातावरण हा सुद्धा कथेचा न टाळता येणारा असा मूळ घटक आहे. मराठी कथा वाङ्मयामध्ये ग्रामीण कथा आहेत, प्रादेशिक कथा आहेत, आदिवासी स्त्रीवादी कथा आहेत, दलित कथा आहेत, असे अनेक कथा वाङ्मयाचे प्रवाह हे मराठी कथा विश्वामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि अशा या कथा विशिष्ट वातावरणात, विशिष्ट परिसरात घडलेल्या कथा आपल्याला दिसून येतात. आणि त्या कथा ज्यावेळी वाचकाच्या समोर येतात तेव्हा त्या वेगवेगळ्या कथांतील वातावरण वाचकाला समजते. उदाहरणार्थ उषा किरण आतराम यांची बाजा नावाची कथा. आता बाजा हे या कथेचं मुख्य पात्र आहे. बाजा ही कथा आपण जेव्हा वाचायला लागतो तेव्हा त्या कथेतील आदिवासी भागातील असलेलं जे काही एकूण सांस्कृतिक वातावरण आहे, तिथली भाषा, वेठबिगार पद्धत, तिथल्या लोकांचं राहणीमान, तिथल्या लोकांचा शेतीतला संघर्ष, तिथली सावकारशाही, तिथलं त्या मुलांचं शिक्षण किंवा शिक्षणाशी होणारा संघर्ष, तिथल्या रूढी परंपरांवर असलेला विश्वास, श्रद्धा, अंधश्रद्धा, या सगळ्या वातावरणातून बाजा ही कथा जन्म घेते. म्हणजे उषा किरण आतराम ज्या वेळेस या सगळ्या वातावरणाला आपल्या समोर उभं करतात आणि त्यामध्ये बाजा ही व्यक्तिरेखा आपल्या समोर येते, तेव्हा आपण एका वेगळ्या विषयाचं, एका वेगळ्या भावविश्वाचं आकलन करून घेत असतो. म्हणजे कथेचं जे वातावरण आहे ते सुद्धा हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतं. हे सगळं जे कथेतलं विश्व आहे ते वेगवेगळ्या वातावरणातून त्या कथेमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या कथेमध्ये हे सगळं वातावरण फुलताना आपल्याला दिसतं. आता पुढचं उदाहरण, आणखी एक उदाहरण आहे वातावरणासाठीचं. तर वातावरणाचं दुसरं उदाहरण म्हणजे
लेखक भास्कर चंदन शिवे यांची लाल चिखल ही कथा. आता या कथेमध्ये बापू, आबा, माई अशी काही पात्र रेखाटलेली आहेत. आता ही कथा कुठे घडते, कोणत्या वातावरणात घडते, तर ती ग्रामीण भागातल्या, खेडेगावातल्या, बाजारातल्या वातावरणात घडते. म्हणजे या गावातील आठवडी बाजाराचं वर्णन बाजा नावाच्या या कथेमध्ये आलेलं आहे. आता इथे काही लोक भाजी विकण्यासाठी आलेले असतात, काही लोक भाजी विकत घेण्यासाठी आलेले असतात, तर काही लोक नुसतेच बाजारातून फेरफटका मारण्यासाठी आलेले असतात. आपला माल लवकर खपावा म्हणून इथे काही लोक मोठमोठ्याने ओरडत असतात. असं हे सगळं भावविश्व बाजा नावाच्या या कथेमधून आपल्याला समजत असतं. असे हे वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण या कथेमध्ये निर्माण झालेलं दिसून येतं. आणि असं हे वातावरण एकदा आपल्या डोळ्यासमोर आलं की ती कथा आपोआपच आपल्याला समजायला लागते. आता या कथेचं चौथा जो घटक आहे तो म्हणजे नाट्यमयता किंवा संघर्ष. कथेमध्ये चांगल्या वाईटाचा संघर्ष हा असतोच, म्हणजे रेखाटलेला असतो. त्यामुळे त्यातूनच नाट्यमयता निर्माण होत असते. अशा या नाट्यमयतेतून किंवा संघर्षातूनच कथा ही उत्कर्ष बिंदूपर्यंत जाऊन पोहोचते. आणि त्यासाठी कथेमध्ये नाट्यमयता असली पाहिजे, संघर्ष हा असला पाहिजे. कथेमध्ये प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर खूप चांगल्या, आनंददायी, सुखाच्या ज्या घटना आहेत त्यासुद्धा या कथामधून रेखाटल्या जातात, दाखवल्या जातात. त्यामुळे वाचकाला आकर्षित करण्यासाठी ही नाट्यमयता खूप महत्त्वाची असते. आणि त्यातूनच जो उत्कट बिंदू आहे किंवा ज्याला उत्कर्ष बिंदू म्हटलं जातं तो कथेमध्ये नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो. कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला हा अत्यंत आकर्षित करीत असतो. या कथेचा 6वा घटक आहे तो म्हणजे संवाद. कथेमध्ये चटपटीत संवाद असतील तर कथा ही नेहमीच चांगली होत असते. वाचकाला भावस्पर्श करायचं असेल, त्याच्या भावनांना हात घालायचा असेल, कथानक प्रभावी करायचं असेल तर त्या कथेमध्ये आकर्षक आणि चटपटीत संवादाची अत्यंत गरज असते. संवाद हे पात्रांचा स्वभाव आणि परिस्थितीनुसार लिहिलेले असतात. म्हणजे एखाद्या कथेमध्ये प्रत्येक पात्रांचे स्वभाव हे वेगवेगळे असलेले दिसून येतात. आता शोध या कथेमध्ये अनुचे संवाद वेगळे आहेत, मुक्ताचे संवाद वेगळे आहेत, भिड्यांचे संवाद वेगळे आहेत. या कथेच्या शेवटी अनुशी झालेला टॅक्सीवाल्याचा जो संवाद आहे तो या कथेचा उत्कर्ष बिंदू साधणारा आहे, कारण इतरांच्या पेक्षा वेगळा असा तो संवाद आहे. अशा या संवादातून कधी आनंद व्यक्त होतो, कधी भीती, कधी विनोद निर्मिती होते, कधी करुणा व्यक्त होते, कधी राग, चीड व्यक्त होते. म्हणजे या विविध प्रकारच्या संवादातून जणू नवरस निर्मितीच होत असते. आणि त्यामुळे या कथेला एक प्रकारची वेगळी उंची प्राप्त होते. म्हणून कथेमध्ये संवाद हा घटक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. या कथेचा शेवटचा घटक तो म्हणजे भाषा शैली. कथेची भाषा ही अतिशय साधी, सोपी, सुटसुटीत, सहज, ओघवती भाषा शैली जर असेल तर ती कथा वाचनाच्या किंवा कथा वाचकांच्या मनाचा लवकर ठाव घेते, वाचकांचे मन जिंकते आणि ती कथा वाचकाच्या मनावर बिंबवली जाते. कथेमधील भाषा ही 2 प्रकारचे काम करत असते. त्यातील एक म्हणजे त्या कथेची भाषा ही लेखकाच्या मनातील आशय
वाचकांच्या पर्यंत पोचविते आणि दुसरे म्हणजे ती भाषा कथेमध्ये सौंदर्य निर्माण करण्याचे काम करीत असते. म्हणून म्हणून कथेतील निवेदन, संवाद, वर्णन यासाठी भाषेची अर्थपूर्ण, सौंदर्यपूर्ण आणि प्रवाही योजना केली जाते. लेखक हे वेगवेगळ्या प्रदेशातून, परिसरातून, वातावरणातून आलेले असतात. त्या प्रदेशाची भाषा वेगळी असते, तिथली बोली वेगळी असते. मग तो आदिवासी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, लेखक लेखिका ज्या भागातून आलेले असतात त्या भागातली भाषा आपल्याला त्या कथेमध्ये त्या पात्रांच्या तोंडी दिसते आणि ती भाषा आपण वाचतो. त्यावेळी ती आपल्याला समजते. त्या कथेत आलेली जी भाषा आहे ती त्या कथेला सौंदर्य प्राप्त करून देत असते. कारण त्या कथेतले नवे शब्द, नवी संस्कृती, नव्या परंपरा यांची त्या निमित्ताने आपल्याला ओळख व्हायला मदत होते. इथे लेखकाच्या मनातला आशय तर लक्षात येतोच, परंतु दुसऱ्या बाजूला त्या कथेचं सौंदर्य जे आहे ते भाषेमुळे वाढलेलं आपल्या लक्षात येतं. भाषिक सौंदर्यामुळेच ती कथा आपल्याला समजण्यास मदत होत असते. जळगाव, धुळे, नंदुरबार या परिसरात अहिराणी ही बोलीभाषा बोलली जाते. त्या अहिराणी भाषेमधील भाषेची वेगवेगळी लकब आपल्याला तिकडच्या साहित्यामध्ये पाहायला वाचायला मिळते. मराठवाडा, विदर्भात बोलली जाणारी जी काही वैदर्भीय बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेचा प्रभाव त्या परिसरात निर्माण झालेल्या साहित्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतो, पाहायला मिळतो. कोकणात निर्माण झालेल्या कोकणी साहित्यातून कोकणी बोलीभाषेचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाषा आहेत किंवा बोली यांची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्याला कथा आणि कादंबरीसारख्या वाङ्मयातून झालेली दिसून येते. भाषा नसेल तर आपण संवादच करू शकत नाही आणि म्हणून लेखकाच्या मनातील आशय वाचकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये भाषेचा महत्त्वपूर्ण वाटा असलेला दिसून येतो आणि म्हणून त्या कथेची भाषा आपल्याला नीटशी लक्षात यायला हवी, समजायला हवी. त्यासाठी कथेतील निवेदन, वर्णन, संवाद हे सगळं काही प्रभावी आणि अर्थपूर्ण होण्यासाठी भाषेची योजना केली जाते. कथेमध्ये काही वाक्यप्रचार असतात, काही म्हणी असतात, स्वगते असतात. या सर्वांचा विचार त्या कथेचं सौंदर्य वाढविण्यासाठी केलेला असतो आणि म्हणून कथेच्या घटकामध्ये भाषा शैली हा घटकसुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानलेला आहे. तर मुलांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया आणि या पाठातील कथेची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण पुढील तासाला म्हणजे या पाठाच्या उत्तरार्धामध्ये अभ्यासणार आहोत.